रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केलेली आहे। पीक विम्यासाठी तुपकर आंदोलन करत होते। बुलढाणा कृषी अधीक्षकांच्या दालनामध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि त्याच वेळेला रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आलेली आहे। शेतकरी पीक विम्याच्या प्रश्नावरून अनेकांनी प्रशासनाला धारेवर धरलेला आहे। योग्य वेळेत पीक विमा मिळत नसल्याचं तसंच यापूर्वीचे विमा आधीच क्लिअर नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे। संदीप वानखेडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, काय तपशील? नम्रता, खरं तर गेल्या वर्षीच्या रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जी पीक विमा उतरवले होते त्याचे अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये आणि त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज दुपारपासूनच जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनामध्ये या ठिकाणी मुक्काम आंदोलनाला सुरुवात केली होती आणि जोपर्यंत हे पीक विमे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी पवित्रा जो आहे हा रविकांत तुपकर यांनी घेतला होता। मात्र आतापर्यंत त्यांची समजूत काढण्यात प्रशासनाला अपयश आलेलं आणि अखेर बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक केलेली आहे। त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा 353 कलमानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक गावागावात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारावं करावं अशा पद्धतीची आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता जिल्ह्यात याचे काय पडसाद पडतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे आता पीक विम्यासाठी पुन्हा एकदा रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचं शस्त्र उभारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नम्रता, धन्यवाद संदीप या माहितीबद्दल।